येस विद्या मॅडम, आज तुमचं 14 दिवसांचं जानुबस्तीचं पंचकर्माची ट्रीटमेंट आपली संपली आहे. तर मला सगळ्यात आधी हे जाणून घ्यायचंय की तुम्हाला कसं वाटतंय आणि त्याच्याही आधी तुमची आधी कंडिशन कशी होती? तुम्ही इथं आले त्यावेळेस काय कंप्लेंट्स होते? नमस्कार सर, आम्ही आपल्या आयुर्वेदिक हॉस्पिटल बद्दल ऐकलं होतं. मला गुडघ्याचा खूप त्रास होत होता. अगदी सकाळी उठल्याबरोबर उठणं सुद्धा शक्य होत नव्हतं. सूज यायची हालचाल नसल्यामुळे आणि जडपणा वाटायचा. त्यामुळे आम्ही तुमच्याकडे आलो. बरेचदा पेन किलर घेऊन ट्राय केला, कमी होईल असं वाटत होतं, पण त्यांनी काही कमी नाही झालं आणि डॉक्टरांनी ऑपरेशन पण सांगितलं होतं. आपल्या इकडे आल्यानंतर सगळं रिलीफ झालं आणि गुडघा एकदम छान झाला. हो, मला आठवतं ना, तुम्ही आले त्यावेळेस तुम्ही खूप घाबरलेले होते. पण ह्या 14 दिवसांमध्ये काही घाबरण्यासारखं, काही कठीण असं काही वाटलं का? पंचकर्माची मला माझ्या मनात खूप भीती होती, खूप घाबरायची. कशी ट्रीटमेंट असते, काय असते, काय आयडिया नव्हती. पण इथे आल्यानंतर अगदी रेग्युलर ट्रीटमेंट, हळूहळू रिलीफ होत गेला, दुखणं पण कमी होत गेलं. त्यामुळे खूप छान वाटलं. परफेक्ट परफेक्ट ग्रेट. मग जानुबस्ती करताना त्यावेळेस अनुभव कसा होता? जानुबस्तीचा अनुभव एकदम चांगला आला. कारण सुरुवातीला 1-2 दिवसात हळूहळू हालचाल व्हायला लागली आणि दुखणं कमी झालं आणि नंतर 8-10 दिवसानंतर मी माझ्या मनाने चालायला लागले, कोणाचा आधार न घेता. बरं, आता सर्वात महत्वाचा प्रश्न, पेन किलर्स किंवा कुठली सर्जरीचा मनात विचार येतोय? मला पेन किलरची गरज राहिली नाही, एकही पेन किलर घेतली नाही. मला आता आनंदाने एवढं सांगावंसं वाटते की मला पेन किलरची गरज राहिली नाही आणि ऑपरेशन तरची नाहीच नाही. आता मी एकदम ओके आहे आणि सकाळी मॉर्निंग वॉक साठी मैत्रिणींसोबत सुद्धा जाऊ शकते. तुम्ही जसं मला मार्गदर्शन केलं तसंच मी फॉलो करत जाईल. आयुष आयुर्वेदाचे धन्यवाद. थँक्यू. हीच आमची सर्वात मोठी भेट आहे. दिलेली औषधं, व्यायाम आणि आहार योग्य फॉलो करा. तुम्ही असंच व्यवस्थित चालू शकाल, तेही नेहमीसाठी.